मग या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या भागामध्ये प्रिया सांगत असते, जर अर्जुनला तुम्ही खोटे पुरावे शोधायच्या आधीच खरे पुरावे सापडले तर समुद्रात जीव देण्याच्या पलीकडे आपल्याकडे कोणताही पर्याय उरणार नाहीये. यावरती महिपती म्हणतो, पण त्याला खरे पुरावे सापडतील तर ना. यावरती नागराज म्हणतो, या सगळ्यामध्ये आपण सगळेच अडकलेलो आहोत. यावरती महिपती म्हणतो, काय ग, त्या चैतन्याला तुकडे फेकत होतीस बिस्किटचे, तरी पण त्याने तुझ्याशी वफादारी केली नाहीस ना. यावरती साक्षी म्हणते, हो, त्याने मला डबल क्रॉस केलंय, पण आता मी त्याला असं डबल क्रॉस करणार ना की तो स्वतःला संपवेल आणि या सगळ्याचं ओझं अर्जुनवरती येणार. असं म्हणत साक्षीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचित्र प्लॅन असतो हे मात्र नक्की. तोपर्यंत सायली सांगत असते, सर आज तर कोर्टामध्ये साक्षीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तितक्यात मग आता कुसुमताई म्हणते, कार थांबवा, आणि ती पटकन खाली उतरते. अर्जुन म्हणतो, काय झालंय काय यांना, म्हणजे लहानपणी या टोक्यावरती बिक्यावरती पडल्या होत्या का. यावरती सायली म्हणते, माहीत नाही, पण ती तुम्हाला अरे तुरे नाही करत आहे, अहो जाहो म्हणते, म्हणजे काहीतरी वेगळं असेल. अर्जुन म्हणतो, यांचं कधी डोकं फिरेल माहीत नाही. मग कुसुम येते, दार वाजवते. दार उघडल्यावर ती म्हणते, बाहेर या, बाहेर या, दोघांनी बाहेर या. असं म्हणत कुसुम दोघांना बाहेर बोलवते. सायली म्हणते, कुसुमताई आज किती चांगला दिवस आहे, आज काय बरं झालंय तुला. कुसुम म्हणते, आज अर्जुन सरांनी जे काही कोर्टात केलं ना त्यासाठी माझ्याकडून हे छोटंसं थँक्यू. असं म्हणत कुसुम दोघांना चहाचा कप देते. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, अर्जुन सर आणि वगैरे मला बोलते आहे. यावरती आता अर्जुन चहा घेतो. सायली म्हणते, कुसुमताई अगं ते चहा नाही पित. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आजच्या दिवस मी चहा पितो. असं म्हणत अर्जुन चहा घेत असताना अर्जुनच्या हातावरती चहा सांडतो. सायली फुंकर मारत असते. यावरती कुसुम म्हणते, काही गरज नाहीये फुंकर वगैरे घालायची. अर्जुन म्हणतो, तुमचं तर मला काही कळतच नाही, कधी थँक्यू म्हणता कधी चिडता. सायली म्हणते, कुसुमताई अगं थांब ना. असं म्हणत दोघांना कुसुम चहा देते आणि चहा सगळेजण एन्जॉय करत असताना अचानकपणे चैतन्य कुठे गेला असा विषय निघतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य, मला काही कळलंच नाही, कोर्टात पण थोडा डिस्टर्बच वाटत होता. त्याच वेळेला कुसुमला आठवतं की निघताना साक्षीने चैतन्याला एक वेगळाच लुक दिलेला असतो. कुसुम ते आठवतच असते. तोपर्यंत चैतन्य साक्षीच्या कारमध्ये येऊन बसलेला असतो आणि साक्षी, तू ओरड, चीड, रागव माझ्यावरती, पण बोलणं बंद करू नकोस ना. साक्षी म्हणते, काय झालंय, मी का बरं तुझ्यावरती चिडेन. यावरती चैतन्य म्हणतो, अगं म्हणजे अर्जुनला तुझ्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडलाय हे मी तुला सांगितलंच नाही ना, त्यामुळे ना, म्हणजे तुला मी हे सांगायला हवं होतं. यावरती साक्षी म्हणते, चैतन्य कमॉन, म्हणजे या सगळ्यामुळे मी तुझ्यावरती चिडेन असं तुला वाटतंय का. अरे नाही रे, मला उलट तुझं किती मन स्वच्छ आहे ना हे समजलंय. यावर चैतन्य म्हणतो, म्हणजे तू माझ्यावरती रागवली नाहीये. साक्षी म्हणते, मी का रागवेन, अरे मी खरंच तुझ्यावरती रागवलेली नाहीये, यात तुझा काय दोष आहे. असं म्हणत साक्षीने 180 डिग्रीमध्ये पलटी खाल्लेली असते. तोपर्यंत कुसुम म्हणते, मी एक सांगू का, कोर्टामध्ये आपण जेव्हा बाहेर पडत होतो ना त्यावेळेला चैतन्य सरांना त्या साक्षीने असं काहीतरी भयानक लुक दिलं ना, म्हणजे ते विचित्रच होतं. यावरती अर्जुन म्हणतो, काय साक्षीने चैतन्याला, नाही हे शक्यच नाहीये, कारण हार्डली 1-2 वेळा ते दोघं जण माझ्यासोबत ऑफिसमध्ये भेटलेत, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. इकडेच आता साक्षी सांगत असते, हे बघ, माझा तुझ्यावरती काहीही राग नाहीये. अरे या सगळ्याचा काय संबंध आहे, पण मी खून केला नाही एवढं मात्र नक्की. चैतन्य, तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती. चैतन्य म्हणतो, 100%. अगं पण तुला कसं नाही आठवलं की त्या वेळेमध्ये तू बाहेर पडली होतीस. यावरती साक्षी म्हणते, खरं सांगू का चैतन्य, हे आठवीचे धंदे खरंच मला जमत नाहीत, आणि 8 महिन्यापूर्वीची गोष्ट कुणाला आठवणार आहे. मी आत्ता ब्रेकफास्टला काय खाल्लं हे माझ्या लक्षात नाही, खरंच माझ्या लक्षात नव्हतं रे, म्हणजे हे सगळं स्टुपिडच आहे, पण काय करायचं, मला नाही लक्षात राहत. असं म्हणत आता इकडे साक्षी खोटं चैतन्याला आपल्या जाळ्यात ओढत मी किती सज्जन सभ्य हे सांगत असते. आणि चैतन्य विचार करतो, अर्जुनने जर का आता पुन्हा इन्क्वायरी लावली तर बिचारी साक्षी या सगळ्यामध्ये अडकेल. अर्जुन सांगत असतो, कुसुमताई नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कुसुम म्हणते, ठीक आहे, तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल ठेवायचा, नका ठेवू. सायली म्हणते, अगं नाही, ती ना अशीच सगळ्यांना खुन्नस देत असेल, कारण ऑलरेडी तिचं भांडं फुटलंय ना, म्हणून रागारागात बघत असेल. यावरती कुसुम म्हणते, नाही, पण जर ती रागारागात बघायचं तर अर्जुन सरांकडे बघेल ना, त्यांनी केस पलटली ना, मग ती चैतन्याकडे रागारागात का बघेल. मला काहीतरी गोंधळ वाटतोय. तोपर्यंत आता कुसुम म्हणते, आले, मी चहाचे कप ठेवून आले. आणि कुसुम चहाचे कप घेऊन त्या चहावाल्याला द्यायला जाते. तितक्यात कुसुम म्हणते, सायली अगं सुट्टे पैसे नाही आहेत माझ्याकडे, देतेस का मला सुट्टे पैसे. तोपर्यंत चैतन्य आणि साक्षी दोघंजण बोलत असतात आणि दोघंजण कारमध्ये गप्पा टप्पा करत असताना इकडे आता
कुसुमने सायलीला पैसे द्यायला बोलवले असतात। त्यावरती अर्जुन म्हणतो मी आलो ना, थांबा, असं म्हणत अर्जुन आता पैसे देण्यासाठी येतो। दोघं जण नेमके त्याच कारच्या समोर उभे राहतात जिथे चैतन्य आणि साक्षी गप्पा मारत असतात, पण अर्जुन पाठमोरा असतो, त्याचं या सगळ्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष नसतं। तोपर्यंत इकडे आता रविराज घरी आलेला असतो आणि त्याला या सगळ्याचा खूप डाऊट आलेला असतो, म्हणजे हे सगळे पुरावे खरेच आहेत याच्यावर त्याचा ठामपणे विश्वास बसलेला असतो। या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे रविराजांना अगदी प्रकर्षाने जाणवत असतं। त्यामुळे रविराज म्हणतात कसं काय आहे, साक्षीच्या इतकं कसं काय लक्षात नाहीये, म्हणजे उलट तपासणीमध्ये साक्षी खोटं बोलत होती हे तर मला वाटत होतं। यावरती नागराज म्हणतो अरे दादा, जर साक्षी खोटं बोलत होती तर आपली तन्वी सुद्धा खोटं बोलते असं सिद्ध होईल ना। यावरती रविराज म्हणतो नाही नाही, मग काय रिझन आहे आणि तिच्या कसं लक्षात नाही आलं की हॉटेलमधून 1.5 तास ती बाहेर गेली होती। नाही, मला काहीतरी गडबड वाटते आहे। यावरती नागराज म्हणतो पण अर्जुनने खोटे पुरावे आणले असतील तर, जर खोटे पुरावे गोळा करून तो मुद्दाम आपल्या तन्वीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर, असं म्हणत नागराजने हुकमी एक्का टाकलेला असतो। पण या वेळेला रविराजांच्या मधला एक हुशार वकील जागा झालेला असतो। त्यावरती रविराज म्हणतात नाही अर्जुन असं काहीही करणार नाही, तो शिष्य आहे माझा शिष्य, असे खोटे पुरावे तो बिलकुल गोळा करणार नाही। त्यामुळे गैरसमज आपला होतोय साक्षीबद्दलचा, काहीतरी गडबड आहे। आणि मी कोर्टात पाहिलं साक्षीला ज्या वेळेला ते CCTV फुटेज दाखवण्यात आलं ना, साक्षी गडबडली होती, तिच्या चेहऱ्यावरती खोटेपणा मला दिसत होता। मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते, काहीतरी आहे जे साक्षी महिपती आपल्यापासून लपवत आहेत। आणि जर साक्षी महिपती आपल्यापासून काही लपवत असतील तर, नागराज म्हणतो तर काय दादा। यावरती रविराज म्हणतो तर मला या सगळ्यातून माघार घ्यायला लागेल, हे मात्र नक्की, या सगळ्याचा मला पुन्हा विचार करावाच लागेल। असं म्हणत आता मात्र रविराजने सत्याची बाजू घेण्याचा ठाम निश्चय केलेला असतो। प्रिया, नागराज, राकेश चांगलेच गडबडतात, आता काय करायचं। साक्षी महिपतीवरती रविराजांना डाऊट आलाय म्हटल्यावरती आपल्यावरती पण हा डाऊट शेकू शकतो, हा विचार करत तिघेही जण गडबडलेले असतात। तोपर्यंत सायली देवी आईचे आभार मानत असते आणि मधुभाऊंच्या केसमध्ये काहीतरी ब्रेक थ्रू मिळाला आणि आशा निर्माण झाली, म्हणून ती देवी आईला म्हणते खरंच आज बऱ्याच दिवसांनी मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती मला एक आशा दिसली। असंच अर्जुन सरांना यश मिळू दे, आमच्या मधुभाऊंची निर्दोष सुटका होऊ दे। तितक्यात तिथे कल्पना येते आणि म्हणते सायली खरंच चांगलं झालं, म्हणजे आज अर्जुनला कोर्टामध्ये जे यश मिळालं ना, मला खूप आनंद झालाय, अर्जुनसाठी पण आणि तुझ्यासाठी मधुभाऊंसाठी पण। असं म्हणत आता मात्र कल्पना म्हणते चल सायली तू जेवून घे बरं। सायली म्हणते आई मी करते ना पटकन पोळ्या। यावरती कल्पना म्हणते तू दमून आली असशील ना। विमल म्हणते हो सायली ताई, तुम्ही कशाला करताय, मी आहे ना, तुम्ही बसा बरं। असं म्हणत आता इकडे कल्पना आणि विमल दोघी जणी सायलीला आराम करायला सांगतात आणि म्हणतात काळजी करू नको, आता लवकरात लवकर मधुभाऊंची सुटका होणार, मधुभाऊ निर्दोष आहेत आणि त्यांची लवकरात लवकर सुटका होणार आहे। असं म्हणत ते दोघी जणी सायलीला समजवत असतात। सायलीच्या मनात पण आता आशा असते की लवकरात लवकर मधुभाऊंची सुटका होऊ दे। सायली सांगते विमलताई तुमच्या तोंडामध्ये साखर पडू। याच्यावरती कल्पना म्हणते हो, आणि अर्जुनचं हे यश बघून मला पण खूप आनंद झालाय। इकडे आता नागराजने बरोबर खेळी खेळत साक्षीला घरी बोलवलं असतं, म्हणजे रविराजांच्या समोर नाटक करण्यासाठी, आपण किती खरे आहोत हे सांगण्यासाठी साक्षी घरी येते, रडत असते। नागराज म्हणतो साक्षी अगं किती रडशील, आता शांत बस की। यावरती आता साक्षी म्हणते नाही मला खूप वाईट वाटतंय, म्हणजे माझ्यामुळे इतके प्रतिष्ठित वकील रविराज किल्लेदार यांना तिकडे मान खाली घालायला लागली। यावरती नागराज म्हणतो हे बघ एक साक्षी, जे काय ते खरं बोल, तुझ्यामुळे आमच्या प्रियाला त्रास झाला ना तर मात्र आम्हाला चालणार नाही, लवकरात लवकर बोल, आमची तन्वी पण या सगळ्यात इन्व्हॉल्व आहे, तुला कळत नाही का। साक्षी म्हणते खरं सांगू का, तर मी त्या 8 महिन्यापूर्वीची गोष्ट पूर्णपणे विसरूनच गेले होते, माझ्या खरंच लक्षात नव्हतं की असं काही घडलंय ते। तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती, म्हणजे काही गोष्टी माझ्या नाही लक्षात राहत आणि नेमकं आता मी कुठे गेले होते हे मला आठवत सुद्धा नाहीये, पण माझा खोटं बोलण्याचा काही इंटेन्शन नव्हता, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना। रविराज म्हणतात इतकी मोठी गोष्ट ती कशी तुझ्या लक्षात नाही, म्हणजे खुनाच्या रात्री 1.5 तास तू बाहेर होतीस आणि तुझ्या लक्षात नाही, पण त्यावेळेला तू कुठे गेली होतीस। आता साक्षी गडबडते, काय उत्तर द्यावं काय उत्तर देऊ नये या सगळ्या विचारात ती पडलेली असते। पण एक मात्र खरं की रविराजांना साक्षी महिपतीवरती 100% संशय आलेला असतो। इकडे आता सायली अर्जुनची काळजी घेत असते, रात्री झोपेत त्याच्या अंगावरती पांघरून टाकत असते। अर्जुन म्हणतो ही स्पेशल काळजी घेणं हे पण तुमचं थँक्स आहे का। सायली म्हणते सर काहीही बोलता हा तुम्ही,
असं म्हणत असताना आता मात्र इकडे अर्जुन विचार करत या खाली गेल्यात आणि आज माझा बर्थडे आहे म्हणजे उद्या, तर यांना माहित नाहीये मम्मा काही बोलली तर बायकोला नवऱ्याचा बर्थडे माहित नाही असं होईल ना, मला सायलींना मेसेज करून सांगितलं पाहिजे की माझा बर्थडे आहे। तोपर्यंत कल्पना सायलीला सांगत असते, अगं म्हणजे लग्न झाल्यापासून तुझ्या आणि अर्जुनचं लग्न झाल्यापासून हा त्याचा पहिलाच वाढदिवस आहे ना, असं म्हणत कल्पना खुलासा करते। सायली विचार करते, वाढदिवस? आता सायलीला पण त्याच दिवशी आश्रमात नेलेलं असतं। इकडे आता सायलीला या सगळ्याचा उलगडा होणार असतो। अर्जुन बाहेर येत असतो सायलीला सांगायला की माझा वाढदिवस आहे। तितक्यात सायली अर्जुनला धडकते आणि सायलीला काहीतरी जुन्या गोष्टी आठवल्यासारख्या होतात। आता अर्जुन आणि सायली यांचा वाढदिवस एकाच दिवशी, त्याच दिवशी ती मधुभावना सापडली होती, या सत्याचा अखेर उलगडा होणार आहे।